चला तर आज आपण बघणार आहोत, नुसताच उन्हाळा सुरू झालेला आहे त्यासाठी शरीराला थंडगार हवं असणारी लस्सी आपण आज बनवणार आहोत. मलाईदार लस्सी हॉटेलपेक्षाही भारी, घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अशी मलाईदार लस्सी बनवणार आहोत. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत मलाईदार लस्सी कशी बनवायची. त्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, 1 वाटी थोडा पिठी साखर पण घेतलेली आहे, पाव वाटी दूध घेतलेला आहे आणि मलाई ही बाहेर न आणता घरीच बनवलेली मलाई आहे. ती मलाई कशी बनवायची, आपली दुधावर अशी साय येते ना, ती मिक्स वरची फक्त साय काढून घ्यायची आणि ती मिक्सरला लावून घ्यायची, अशी मलाई तयार होते. आणि हे दही मी घरच्या घरी बनवलेलं आहे दुधापासून. तुमच्याकडे घरी नसतं बनवलेलं तर अमूलचं किंवा गोकुळचं दही पॉकेट मिळतं, त्याच्यापासून पण तुम्ही बनवू शकता. चला तर आता रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर मी इथं दही घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकून देते आवडीप्रमाणे पिठी साखर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिठी साखर टाकू शकता. आणि पाव वाटी दूध घेतलेलं दूध पण यामध्ये टाकून द्यायचं आणि हे रवीनं असं घुसळून घ्यायचं. रवीनच घुसळून घ्यायचं, मिक्सर मध्ये लावायची नाही. अशा पद्धतीने घुसळून घ्यायची, पाहू शकता तुम्ही. घट सरच लस्सी छान लागते, लय पातळ पण करायची नाही. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपली लस्सी तयार झालेली आहे. आता मी याला ग्लास मध्ये काढून घेते. हा ग्लास मध्ये मी लस्सी टाकून देते. लस्सी ग्लास मध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर टाकून द्यायची मलाई. बाहेरून आणण्यापेक्षा अशीच घरी मलाई आणि लस्सी करून पहा. माझी लस्सी तयार झालेली आहे. आता मी प्यायला सुरुवात करणार आहे आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण प्यायला सुरुवात करा. बघताक्षणी तोंडाला पाणी पण यायला सुरुवात झालेली आहे. लस्सीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा.